वसंत मोरे मुंबईत घेणार प्रकाश आंबेडकरांची भेट। पुणे लोकसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची मागणार मदत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची अद्याप उमेदवारी यादी नाही। दोन्ही पक्षाकडून अद्यापपर्यंत उमेदवारांची अधिकृत घोषणा नाही। तरीही उमेदवारी जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादीकडून प्रचाराची रणधुमाळी। विजय शिवतारेंची वर्षावरील बैठकीत अजित पवारांशी दिलजमाई झाल्याची माहिती। तर वर्षावरील बैठकीनंतर विजय शिवतारे आज भूमिका जाहीर करणार। ठाण्यात उमेदवार मिळत नसेल तर मला बिनविरोध निवडून द्या। शिवसेना उमेदवारांच्या यादीवरून राजन विचारेंचा शिंदे यांना चिमटा। शिवसेनेची 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीत 8 पैकी 7 खासदारांना उमेदवारी। पहिल्या यादीमध्ये अनेक दिग्गजांची नावं नसल्यानं नेत्यांची धाकधूक वाढली। दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक, यवतमाळच्या उमेदवारांची उत्सुकता। बच्चू कडू यांची अमरावतीमध्ये आज पत्रकार परिषद। नवनीत राणांच्या विरोधात बच्चू कडूंच्या नव्या खेळीकडे सगळ्यांचं लक्ष। लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का। रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वेंचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द। पर्यायी उमेदवार असल्याचं काँग्रेसचं वक्तव्य। राज्याचे बारामती लोकसभेसाठी महायुतीची पुण्यात बैठक। महायुतीचे सर्व आमदार पदाधिकारी राहणार बैठकीला उपस्थित। बैठकीत प्रचाराचे आणि सभांचं केलं जाणार नियोजन। विजय शिवतारे महायुतीसोबत आशाचे पोस्ट व्हायरल। तर पोस्टरवर अब की बार सुनेत्रा वहिनी खासदार उल्लेख। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पोस्ट व्हायरल। पुण्यात काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीची केंद्राकडून दखल। केंद्रातून काँग्रेसचे खास निरीक्षक पथक पुण्यात दाखल। पथकाकडून पक्षांतर्गत स्वकीयांवर ठेवले जाणार लक्ष। नवनीत राणा आज भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि अमित शहांची घेणार भेट। उमेदवारी जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर घेणार भेट। भाजपकडून महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक प्रभारींची घोषणा। खासदार डॉक्टर दिनेश शर्मा यांच्याकडे प्रभारी पदाची जबाबदारी। तर निर्मल कुमार सुराणा आणि जयभान सिंह पवैया यांच्याकडे सहप्रभारी पदाची सूत्र। ओबीसी बहुजन पार्टीच्या आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक। प्रकाश अण्णा शेंडगेंच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक। बैठकीत निवडणुकीची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। गोखले पूल जोडणीसाठी आता IITचा सल्ला। रविवारी IITचं पथक पुलांची पाहणी करण्याची शक्यता। सिंहगड किल्ल्यावर येत्या 5 जूनपासून प्लास्टिक बंदी। प्लास्टिक कचऱ्यामुळे वनसंपदेसह ऐतिहासिक वास्तूंचं विद्रुपीकरण होत असल्यामुळे वन विभागाचा निर्णय। मेट्रोच्या कंत्राटदारांकडे 375 कोटींचा मालमत्ता कर थकीत। मुंबई महानगरपालिकेची 4 कंत्राटदारांना नोटीस। वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीचे वन नेशन वन सीएटी धोरण PhD साठीही लागू होणार। मात्र UGCच्या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरील संशोधन थंडावण्याची शक्यता। प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे राजधानी एक्सप्रेसला अतिरिक्त डबा। तर मुंबई नागपूर दुरंतो एक्सप्रेसलाही एक अतिरिक्त तृतीय श्रेणी डबा जोडण्यात येणार। मनरेगाच्या मजुरीमध्ये 4 ते 10% वाढ। महाराष्ट्रामध्ये प्रतिदिन मिळते 297 रुपयांची मजुरी। तर हरियाणामध्ये सर्वाधिक 374 रुपये मजुरी। नाशिकच्या मालेगाव परिसराला अवकाळी पावसानं झोडपलं। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। तर द्राक्ष बागायतदारांनाही मोठा फटका। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 240 गावांना पाणी टंचाईच्या झळा। 386 टँकरनं गावांना पाणी पुरवठा। तर 205 विहिरींचं करण्यात आलं अधिग्रहण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।